नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जनाब संजय राऊत यांनी केंद्रीय सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमितभाई शहा यांना पत्र लिहिलंय. त्यांनी हे पत्र अमितभाई शहा यांना लिहिण्याच्याऐवजी उद्धवजी ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांना लिहिलं असतं तर जरा जास्त बरं झालं असतं. कारण संजय राऊत आणि सहकाराचा काहीही संबंध नाही. ज्यांना सहकारात फक्त स्वाहाकार जमतोय, ज्यांना फक्त मुंबई लुटायची जमते आणि स्वतःची घरं भरायची जमतात, त्या संजय राऊत यांनी सहकाराबद्दल बोलू नये. तुम्हाला फक्त स्वाहाकार माहिती आहे. प्रत्येक गोष्ट मातोश्रीमध्ये घ्यायची, प्रत्येक गोष्ट भांडूपच्या घरामध्ये घ्यायची, एवढाच स्वाहाकार संजय राऊत तुम्हाला माहिती आहे. आणि अमितभाई शहा यांना पत्र लिहिण्याच्या ऐवजी उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहायला पाहिजे होते की 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे यांनी नेमकं काम काय केलं याचं पत्र लिहून हिशोब मागितला असता तर बरं झालं असतं. संजय राऊत सहकार क्षेत्र देशभरामध्ये पसरवण्याचं काम अमितभाई शहा यांच्या नेतृत्वात होतंय. ज्या काँग्रेसला 70 वर्षामध्ये सुचलं नाही की सहकार क्षेत्रामधून देशाची क्रांती होऊ शकते, पहिलं सहकार मंत्रालय अमितभाईंच्या नेतृत्वात सुरू झालं. याआधी ती कल्पना देखील कुणी केली नव्हती. ती कल्पना अमितभाई शहा यांनी केली आणि सहकाराचं जाळं संपूर्ण देशामध्ये विणण्याचा प्रयत्न अमितभाईंच्या नेतृत्वात होते. पण तुमच्या नेतृत्वात कशाचं जाळं विणलं होतं? संजय राऊत, तुम्ही भ्रष्टाचाराचं जाळं विणलं. संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी टक्केवारीचं जाळं विणलं आणि तुम्ही टक्केवारीचं जाळं विणून महाराष्ट्र पोखरण्याचं काम, मुंबई पोखरण्याचं काम केलंय. त्यामुळं अमितभाई शहा यांना पत्र लिहून खरडपट्टी करण्याऐवजी उद्धवजी ठाकरेंना पत्र लिहिलं असतं तर जास्त बरं झालं असतं. सहकार नाही तर स्वाहाकार एवढाच धंदा संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांचा आहे. राज्यातील अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचं अस्तित्व जे आहे ते अमित शहानी नष्ट केलं आहे. अमित शहा जाता जाता मोठा हात मारण्याच्या प्रयत्नात असलेले संजय राऊत हात मारणं कशाला म्हणतात तर रोज 100 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट देणं याला हात मारणं म्हणतात. आणि महाराष्ट्रानं तुम्ही मारलेला हात बघितलाय. रोज 100 कोटी रुपये वसुली करून जो हात उद्धवजी ठाकरे, अनिल देशमुख, संजय राऊत यांनी महाराष्ट्रामध्ये मारलाय तो महाराष्ट्रानं बघितलेला आहे. म्हणून तुम्हाला घरी बसवलंय. आणि तुमचा आणि अर्बन बँकांचा काय संबंध आहे? तुम्ही संजय राऊत 25 वर्ष झालं खासदार आहेत, एक बँक सुरू केली का? बँक सोडा, एक पतपेढी तरी संजय राऊतांनी भांडूपच्या गाढव नाक्यावर सुरू केली का? आणि असेल तर भांडूपच्या गाढव नाक्याची एक पतपेढी कुठली आहे ती संजय राऊतांनी सांगावं. उद्धवजी ठाकरे एवढं वर्ष राजकारणात एक साधी पतपेढी देखील तुम्ही सुरू केली नाही आणि तुम्ही सहकाराच्या गप्पा मारतायत. अमितभाई शहा यांनी देशभरामध्ये सहकार उभं करण्यासाठी निर्णय घेतलेत, त्याच्याकडे बघा. आपण साधी पतपेढी आपल्या आयुष्यामध्ये 25 वर्षाच्या खासदारकी निधीमधनं साधं पेवर ब्लॉकची कामं संजय राऊत तुम्हाला करता आली नाही. त्यामुळे तुम्ही इतरांना शहाणपणा सांगू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इतका महत्वाचा विषय आणि गंभीर विषय कळला नाही का असा सवाल देवाभाऊंना काय कळतंय आणि काय नाही हे महाराष्ट्र बघतोय. मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरेंना काय कळत होतं? वाझे काय लादेन आहे का म्हणणारे उद्धवजी ठाकरेंना कसं काय महाराष्ट्राचा अर्थ लागत होता हे महाराष्ट्रानं बघितलंय. देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जातोय आणि महाराष्ट्रात सहकार क्रमांक 1 ला आहे. आज देखील महाराष्ट्राच्या सहकाराचा आदर्श संपूर्ण देश घेतोय. ज्या पद्धतीनं सहकार चळवळ महाराष्ट्रामध्ये रुजली, वाढली, आज ती देशभर वाढवण्याचं काम अमितभाईंच्या नेतृत्वात होतंय. संजय राऊत म्हणतायत की सगळं काही गुजरातमध्ये देत आहेत, सगळं काही गुजरातमध्ये देत आहेत, परंतु जनाब संजय राऊत, तुम्ही सगळं काही राहुल गांधींच्या चरणावर अर्पण करताय, तुम्ही सगळं काही सोनिया गांधींच्या चरणावर अर्पण करतायत. त्याच्याकडे बघा. अख्खा पक्ष तुम्ही संपवला आणि उरलेला सुरलेला पक्ष तुम्ही काँग्रेसच्या चरणावर अर्पण केलाय, त्याच्याकडे बघा. सहकार क्षेत्राचा आणि संजय राऊतांचा काहीही संबंध नाही. सहकार म्हणजे स्वाहाकार आणि स्वतःचं पोट भरणं एवढंच संजय राऊतांना माहिती आहे. एकंदरीतच तिघांनी आमचं धनुष्य बाण जे आहे ते सोडलं आहे. धनुष्यबाण सोडण्यामध्ये बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत का? खरं तर संजय राऊत म्हणतात की धनुष्य बाणावर दरोडा टाकला.
अहो संजय राऊत 2029ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दरोडा टाकणारे उद्धवजी ठाकरे, संजय राऊत तुम्ही होतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दरोडा टाकून तुम्ही तो मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे घेतलं, कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं देवाभाऊंच्या नेतृत्वात युतीला बहुमत दिलं होतं. दरोडा टाकण्याची परंपरा उद्धवजी ठाकरेंनी सुरू केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पहिला दरोडा कोणी टाकला असेल तर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनी मिळून टाकला होता. त्यामुळे दरोडाची भाषा करू नका आणि धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करताय. मी काल देखील सांगितलं, धनुष्यबाण गोठवण्याची मागणी म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गोठवण्याची मागणी. धनुष्यबाण गोठवण्याची मागणी म्हणजे हिंदुत्वादीचे विचार गोठवण्याची मागणी. परंतु तुमच्यासारख्या नेभळटांना आयुष्यात कधीही हिंदुत्व गोठवता येणार नाही. संजय राऊत तुम्ही नेभळट आहात हे महाराष्ट्रानं बघितलंय. त्यामुळे दरोड्याची भाषा करण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चाललंय त्याच्याकडे लक्ष द्या. शिंदे, शहा आणि निवडणूक आयोगाने चोरी केली आहे. महाराष्ट्रातून लुटमारीचे कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नाही, महाराष्ट्रातली लूटमार कशी होती हे 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना बघितलंय. अमितभाई शहा देशाचं नेतृत्व करतायत. एकनाथजी शिंदे शिवसेनेचे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेत आहेत. म्हणून जनतेनं एकनाथजी शिंदेना आशीर्वाद दिलेत. जनतेनं एकनाथजी शिंदे यांना 55 जागा निवडून दिल्या आणि उद्धव ठाकरेंना 15 जागांवर समाधान मानावं लागलं. अनेक महापालिकेमध्ये उद्धवजी ठाकरेंना भोपळा देखील फोडता आला नाही. आणि संजय राऊत तुम्ही ज्या भांडूपमध्ये राहता तिथं भांडूपमध्ये तुमचा नगरसेवकही निवडून आणता आला नाही. त्यामुळे एकनाथजी शिंदे, अमितभाई शहा, देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करण्याच्या आधी आपल्या भांडूपमध्ये आपल्याला आपला नगरसेवक कधी निवडून आणता येईल याचं चिंतन संजय राऊतांनी केलं तर बरं होईल. प्रबोधनकार ठाकरे यांचं देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे हे पुस्तक जे आहे ते राष्ट्रपतींना संजय राऊतांनी दिले. त्यावर काही चर्चा होती. धीरेंद्र शास्त्री राष्ट्रपतींना भेटले आणि संजय राऊतांना मिरची लागली. संजय राऊत गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणणारे वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. आता तुम्हाला राष्ट्रपती भवनामध्ये एखादे धार्मिक गुरु गेले तर तुमच्या पोटामध्ये दुखतंय. हिंदुत्ववादी लोक राष्ट्रपती भवनामध्ये गेले तर तुम्हाला मिरची लागती. तेच तिथं टोप्या घालून, जाळीदार टोप्या घालून, हिरवे शाल पांघरून काही लोक पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये राष्ट्रपती भवनामध्ये रोज फिरत होते. तेव्हा तुमचं पोट दुखत नव्हतं, तेव्हा तुम्हाला मिरच्या झोंबत नव्हत्या. आज हिंदुत्ववादी लोक, हिंदू धर्माचा प्रचार करणारी काही धार्मिक मंडळी राष्ट्रपती भवनात गेली तर तुम्हाला लगेच त्याच्यावर टीका करावीशी वाटते. तुम्ही आता खऱ्या अर्थानं जनाब झालात आणि तुमची वैचारिक सुन्नता झाली आहे. तुम्हाला आता जाळीदार टोप्या जास्त प्रिय आहेत. जाळीदार टोप्या आणि हिरव्या शाल घातलेले लोक राष्ट्रपती भवनात गेला असता तर तुम्ही फटाके वाजवले असते आणि पेढे वाटून आनंद साजरा केला असता. परंतु हिंदुत्ववादी लोक जर राष्ट्रपती भवनात गेले तर संजय राऊत तुम्ही टीका करतायत. ही टीका फक्त आणि फक्त मतं मिळवण्यासाठी आहे. तुम्ही ज्या काही दाढ्या कुरवळतायत त्या फक्त आणि फक्त काही मतं घेण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं दाढ्या कुरवळून इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. आज धीरेंद्र शास्त्रींवर टीका करतायत, परंतु वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं गर्व से कहो हम हिंदू आहे, आणि त्याच मंत्राने आज आम्ही पुढे जातोय. तुम्ही मात्र गर्व से कहो हम जनाब है अशा पद्धतीचं वर्तन करताय. गर्व से कहो हम जनाब है म्हणणाऱ्या संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहेत, त्यावरती काँग्रेसचे नेते असं म्हणतात की भाजप घाबरलेले आहे, मुख्यमंत्री घाबरले म्हणून त्यांनी असं प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे विजय वडेट्टीवार असं म्हणतात की आम्ही शाळा सुरू केली, तुम्ही संघाच्या शाखा सुरू केल्या. नाही, काँग्रेस म्हणतंय की भारतीय जनता पार्टी राहुल गांधींच्या दौऱ्यांनी घाबरली आहे. मुळामध्ये महाराष्ट्र काँग्रेस राहुल गांधींच्या दौऱ्यांनी धास्तावली आहे. त्यांनी धास्ती घेतली आहे की राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येऊन नेमका काय विनोद करतात आणि काय कॉमेडी करतात. पुढचे 8-15 दिवस आम्हाला महाराष्ट्रामध्ये त्याची सावरासावर करावं लागेल. कारण राहुल गांधी प्रत्येक ठिकाणी जाऊन असा एक नो बॉल टाकतात की काँग्रेसचे उरले सुरले कार्यकर्ते काँग्रेसला सोडून पळून जातात. अशा पद्धतीचं नो बॉल टाकायची आणि कॉमेडी करण्याची सवय राहुल गांधींना प्रत्येक ठिकाणी आहे. जिथं जिथं राहुल गांधी जातात तिथं तिथं काँग्रेस खतम करून येतात, काँग्रेस संपून येतात. राहुल गांधींचं अभियान काँग्रेस वाढवा असं नाही तर काँग्रेस संपवा असं आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी आजपर्यंत राहुल गांधींनी प्रचार केला
तिथं त्यांचे खासदार पडले. जिथं जिथं राहुल गांधी जाऊन येतात तिथं तिथं काँग्रेसचे कार्यकर्ते लगेच राहुल गांधींच्या नावावर बोंबा मारून काँग्रेसला सोडचिठ्ठी देतात. त्यामुळं राहुल गांधींच्या दौऱ्यामुळं हर्षवर्धन सपकाळ धास्तावलेले आहेत, त्यांनी धास्ती घेतली आहे. विजय वडेट्टीवारांनी धास्ती घेतली आहे. सतेज पाटील त्यांचं नेतृत्व करतायत, परंतु सतेज पाटलांनी देखील धास्ती घेतली आहे की कोल्हापूरमध्ये आपलं आता उरलेलं सुरलेलं डिपॉझिट देखील जप्त होईल, कारण राहुल गांधी अशी काहीतरी बडबड करून जातील आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या भावना दुखून जातील की उद्या काँग्रेसला लोक जोड्याने मारतील, अशी अवस्था होईल. आणि राहिला प्रश्न विजय वडेट्टीवारांचा. विजय वडेट्टीवार, तुम्ही शाळा बांधल्या का शाखा बांधल्या हे बघितलंय. आम्ही सेवा करणारे आहोत आणि तुम्ही मेवा खाणारे आहात. काँग्रेसनं 60 वर्ष महाराष्ट्रामध्ये मेवा खाण्याचं काम केलंय. भारतीय जनता पार्टीचं आणि देवाभाऊंच्या नेतृत्वातलं सरकार जेव्हापासून आलंय तेव्हा आम्ही महाराष्ट्राची सेवा करतोय. मेवा खाण्याचं काम काँग्रेसचे नेते करतायत, तर सेवा करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊ करतायत. हे वडेट्टीवारांनी लक्षात ठेवावं. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला गर्दी होते, मात्र नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला गर्दी होत नाही असं संजय राऊत यांनी विधान केलं. संजय राऊतांनी आता मोठा चष्मा लावला पाहिजे आणि साध्या चष्मानं दिसत नसेल तर भिंगाचा चष्मा लावला पाहिजे. नरेंद्र मोदीजींनी इंस्टाग्रामवर जर का पोस्ट केली तर त्याला करोडोमध्ये व्ह्यू मिळतात. आणि नरेंद्र मोदीजींचा पुण्यामधला दौरा असू द्या किंवा अन्य कुठल्या राज्यामधला दौरा असू द्या, खाली दक्षिणेमधल्या आंध्रमधला दौरा असू द्या, लाखोंच्या संख्येनं जनता आणि लोक मतदार मोदीजींना आशीर्वाद देत आहेत. 140 कोटी जनतेचे आशीर्वाद मोदीजींच्या पाठीचे आहे. संजय राऊतांना एक सांगा की संजय राऊत ज्या राहुल गांधींच्या नेतृत्वात लोकसभेला 99 जागा निवडून आल्या, 99 जागा राहुल गांधींच्या लोकसभेला निवडून आल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या एकट्याच्या 240 जागा निवडून आल्या. तुम्हाला 2014, 2019 आणि 2024 ही सगळी आकडेवारी मिळून केली तरी 240 पार होत नाही, तेवढी एकट्या भाजपची आहे. त्यामुळे संजय राऊत एकदा भिंगाचा मोठा चष्मा लावा. तुमच्याकडे डॉक्टरकडे जाण्यासाठी पैसे नसतील तर वर्गणी जमा करून मी तुम्हाला चांगल्या डोळ्याच्या डॉक्टरला दाखवतो आणि डोळ्याच्या डॉक्टरला चेकअप केल्यानंतर मोदीजींच्या सभेची गर्दी बघा. आणि राहुल गांधी एका बंदिस्त हॉलमध्ये आपल्याच कार्यकर्त्यांच्या मुलीबाळींना बोलून, आपल्याच कार्यकर्त्यांच्या विद्यार्थिनींना बोलून बंदिस्त सभागृहामध्ये भाषण देणार आहेत. राहुल गांधीमध्ये हिंमत असेल ना तर ओपन फॉर ऑल, सर्वांसाठी खुल्या अशा पद्धतीनं कार्यक्रम राहुल गांधींनी घ्यावा आणि मग विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यावी. राहुल गांधींना पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही. नाना पटोलेंनी एक वक्तव्य केले की अमेरिकेने आरएसएसला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केलं. नाना पटोले, दहशतवाद्याचा हल्ला झाल्यानंतर दहशत बाटला हाऊसमध्ये अश्रू कोणी वाहिले होते. दहशतवादी हल्ल्याला हाफिज सईदला हाफिज साहब कोण म्हणून उच्चार करत होतं. हिंदू दहशतवादी म्हणून काँग्रेसनं कशा पद्धतीनं हिंदूंना हिनवलं. हिंदू टेररिस्ट हा शब्द पहिल्यांदा काँग्रेसने आणला होता. अमेरिकेचं सोडा, आपल्या पक्षाकडे लक्ष द्या. मुळामध्ये हिंदू विरोधी भूमिका घेण्याचं काम सातत्यानं काँग्रेसनं केले. काँग्रेसनं मग हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला, हिंदू भगवा आतंकवाद हा शब्द वापरला आणि सातत्यानं या हिंदूंचा अपमान करण्याचं काम काँग्रेसनं केले. आता देखील वंदे मातरमला विरोध करून काँग्रेस हिंदूंचा अपमान करते. नाना पटोले, यावेळेला पोस्टल बॅलेटवर तुम्ही निवडून आलात, पुढच्या वेळेला असाच अपमान करत राहिलात तर तुमचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. टॅक्सी चालक यांना मराठी न आल्यास परवाना निलंबित केला जाणार, यावरती राज्यभरात तपासणी सुरू झाली आहे आणि यामध्ये 1200 पेक्षा अधिक चालकांवरती कारवाई देखील काल करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता मराठी आणि अमराठीवाद पुन्हा उभारले येऊ शकतो. मराठी आणि अमराठीवाद करण्याचं काही कारण नाही. महाराष्ट्रामध्ये जे कोणी व्यवसाय करतात त्यांना मराठी आली पाहिजे, यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे. टॅक्सी चालक, रिक्षा चालक यांना 3-4 महिन्याची मुदत दिली जाते. त्यांना सांगितलं जाते की आपल्याला व्यवहारी मराठी, म्हणजे आपण एखादा आपला रिक्षा चालकाच्या टॅक्सीमध्ये किंवा रिक्षामध्ये एक व्यक्ती बसल्यानंतर त्याला व्यवहारी ज्ञान, पैसे किती झाले, कुठे जायचं, एवढं व्यवहारी ज्ञान रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना आलं पाहिजे. यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कुठेही मराठी अमराठी वाद करण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई महापालिकेमध्ये
मध्ये प्रशासक असताना जवळपास 17 महत्वाचे भूखंड हे आरक्षित करण्याचं काम झाल्याचं समोर आलेलं आहे. एकूणच भाजपची सत्ता असताना देखील मोठ्या जागा त्या भूखंड आरक्षण बदलण्याचं काम सुरू आहे. यातच ठाकरे असेल किंवा मग शिवसेनेसह काँग्रेस असेल यांनी देखील याला विरोध. मुळामध्ये 25 वर्ष जेव्हा मुंबई महापालिकेमध्ये उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वातलं सरकार होतं तेव्हा सर्वाधिक भूखंडाचं खाजगीकरण करून, बेसचं खाजगीकरण करून प्रायव्हेट बिल्डरच्या घशात मुंबई घालण्याचं काम उद्धवजी ठाकरेंनी केलंय. ज्या पद्धतीनं आज खोटे आरोप केले जात आहेत, कुठेही अशा पद्धतीचे भूखंड खाजगी माणसाला दिले जात नाहीत, कुठेही नियमाची पायमल्ली केली जात नाही. प्रशासनाच्या काळामध्ये काही चुकीचं घडलं असेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि ती चूक दुरुस्त करण्याचं काम केलं जाईल. परंतु आज आदित्य ठाकरे नाकाने कांदे सोलतात, परंतु याच आदित्य ठाकरेंच्या काळामध्ये बेसचं खाजगीकरण केलं. बेसच्या बस खाजगी कंत्राटदाराकडनं खरेदी करण्यात आल्या आणि बेसचे अनेक निर्णय खाजगी पद्धतीनं घेतले गेले. खाजगी ड्रायव्हर आणि बस चालक घेण्याचा निर्णय कोणाच्या काळामध्ये गेला? आदित्य ठाकरे तुमच्या काळामध्ये झाला. त्यामुळे आज नाकाने कांदे सोलण्यापेक्षा आपल्या दिव्याखाली किती अंधार होता हे बघा. आज आम्ही मुंबईकरांचं हित बघतोय आणि मुंबईकरांना चांगल्या सेवा देण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे. दुर्दैवानं आपली सत्ता गेल्यामुळं आदित्य ठाकरे अस्वस्थ झालेत, उद्धवजी ठाकरे अस्वस्थ झालेत, कारण यांचं टक्केवारी आणि कमिशन बंद झाल्यामुळं यांची ही रडारड सुरू आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. शिवसेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकर असं म्हणतात की मित्र पक्षाला कुठेतरी निधी वाटपामध्ये डावलले जाते, तुझ्या भाऊ केलं. कुठेही मित्र पक्षांना निधी वाटपात डावललं जात नाही. काही अडचण असेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांशी चर्चा करा, तुमचे प्रश्न सोडवले जातील. उलट महाविकास आघाडीचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना फुटकी कवडी देखील दिली नव्हती. साधा 1 रुपया देखील भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दिला नव्हता. त्यामुळं कुठेही निधी वाटपामध्ये असमानता नाहीये. सत्ताधारी, विरोधक किंवा मित्रपक्ष असा मदभेद केला जात नाही. सर्वांना समान न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जाते. सतीश पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवरती टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी फक्त पीक कापायचं काम आहे, बाकी काही काम नाही आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि भाजप फक्त प्रसिद्धीसाठी, जाहिरातीसाठी काम करते. सतेज पाटलांना आता फीत काढण्याचं काय, आपलं मतदारसंघात देखील काम उरलेलं नाही. सतेज पाटलांनी कोल्हापूरमध्ये काय अवस्था झाली ते बघा. कोल्हापूरमध्ये ना तुमचा आमदार आलाय ना तुमचा खासदार आलाय. कोल्हापूरमध्ये कशी अवस्था झाली सतेज पाटलांनी बघावा. मध्ये गोकुळच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमचा उमेदवार देता आला नाही. दम असेल तर उमेदवार का भरला, हे सतेज पाटलांचं वाक्य अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मीम्सच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामुळे सतेज पाटला यांनी देवेंद्रजी फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या कोल्हापुरामध्ये काय झालंय त्याच्याकडे लक्ष द्यावं. काँग्रेसचं पार वाटोळं झालंय. तुम्हाला फीत कापण्याचं काम देखील काँग्रेसनं दिलेलं नाहीये. फीत कापण्याचं काम देखील हर्षवर्धन सपकाळ करतायत. खरं तर सतेज पाटलांची इच्छा होती काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष होण्याची, पण काँग्रेसनं सतेज पाटलांना प्रदेशाध्यक्ष देखील केलेलं नाहीये. त्याच्याऐवजी हर्षवर्धन सपकाळ यांना संधी दिली. त्यामुळे फीत कापण्याचं काम देखील सतेज पाटील तुमच्याकडे उरलं नाही. देवाभाऊ महाराष्ट्राचा विकास करतायत. देवाभाऊ महाराष्ट्रासाठी प्रकल्प आणतात. मेट्रो आणली, आम्ही शक्तीपीठ आणतोय, समृद्धी महामार्ग केलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात होते. तुमच्या नेतृत्वात साधी फीत देखील तुम्हाला कापता येत नाही. ही तुमची अडचण आहे. नवनाथजी, महानगरपालिकेमध्ये महापौर वर्सेस विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये जुंपलेली पाहायला मिळते. काल महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेत एकंदरीतच आरोप केलेले आहेत की काम करून दिलं जात नाही, कुणीतरी महापौरांना काम करण्यासाठी शुक्राचार्य आहेत असा आरोप ते करत आहेत आणि तेच पक्षातीलच काही विरोधक आहे असंही ते आरोप करतात. मुळामध्ये पक्षामधील विरोधक असायला ही काय उभाटा गट नाहीये. ही भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कुठेही अंतर्गत मतभेद नाहीत आणि पक्षामध्ये विरोध नाही. मुळामध्ये किशोरीताई पेडणेकरांच्या पक्षामध्ये किती गट आहेत ते बघा. किशोरीताई, तुम्ही महापौर असताना कशा पद्धतीनं कुठली कंत्राटं कुणाला कशी मॅनेज करून दिली होती, ड्रम वाजवणाऱ्या कंपनीला कुठलं कंत्राट दिलं होतं, जावयाला कुठलं कंत्राट दिलं होतं, याचा इतिहास मुंबईने बघितलाय, महाराष्ट्राने बघितलाय. त्यामुळं अशा पद्धतीनं मुंबईच्या महापौरांवर टीका करण्याच्या ऐवजी
4 बोट आपल्याकडे आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. राहिला प्रश्न मुंबई महापालिकेचा, तर मुंबईच्या महापौर रितुताई तावडे अतिशय प्रामाणिकपणे मुंबईकरांची सेवा करतायत. प्रत्येक प्रश्नाला थेट सामोरं जाऊन उत्तरं देत आहेत. कुठेही पळ काढणारे किंवा घरात बसणाऱ्या महापौर नाही आहेत. याच्या आधीच्या महापौर घरात बसणाऱ्या होत्या, याच्या आधीचं नेतृत्व घरात बसणारे होतं. आम्ही फील्डवर उतरून काम करणारे आहोत आणि जनतेनं आम्हाला सेवा करण्यासाठी संधी दिली आहे. आणि मुंबईच्या महापौर अतिशय प्रामाणिकपणे मुंबई महापालिकेचा कारभार चालवतायत, अतिशय पारदर्शक पद्धतीनं कारभार करतायत. याची पोटदुखी दुर्दैवानं आदित्य ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांना आहे. बीजेपीचा महापौर असणं असं वाटतं का? बीजेपीचा महापौर असणं पचनी पडत नाहीये असं मला वाटतं. कारण किशोरीताईंची खूप इच्छा होती की पुन्हा एकदा महापौर म्हणून संधी मिळावी. किशोरीताईंची खूप इच्छा होती की स्टँडिंग कमिटीमध्ये तरी आपल्याला घ्यावं. या राज्याच्या इतिहासामध्ये आणि मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालंय की विरोधी पक्ष नेत्या असलेल्या किशोरीताईंना स्टँडिंग कमिटीमध्ये देखील स्थान मिळालं नाही. खरं तर विरोधी पक्ष नेत्याला स्टँडिंग कमिटीमध्ये घ्यायला पाहिजे होतं, परंतु किशोरीताईंचा पत्ता हा उबाटा गटातल्या अंतर्गत गटबाजीमुळे कापला गेला. त्यामुळे किशोरीताई आता स्टँडिंग कमिटीमध्ये देखील नाहीत. ही खऱ्या अर्थानं पोटदुखी त्यांची आहे की त्यांना ना स्टँडिंग कमिटीमध्ये घेतलंय ना कुठल्या इतर महत्वाच्या कमिटीमध्ये घेतलंय, फक्त नावाला विरोधी पक्षनेतेपद दिलंय. ही खरी पोटदुखी आहे. आदित्य ठाकरे यांची इच्छा होती की शिवसेनेचा उबाटा गटाचा महापौर मुंबईवर असावा आणि मुंबई पुन्हा एकदा लुटून मातोश्री 3 बांधता येतं का याचा प्रयत्न करावा. परंतु दुर्दैवानं मातोश्री 3 बांधण्याचं स्वप्न आदित्य ठाकरेंचं पूर्ण होत नाहीये. त्याच्यामुळे ही पोटदुखी सुरू आहे.